जंगलातील प्रकाश फुलांचे रहस्य भाग दुसरा. गुहेतून येणारा आवाज पुन्हा एकदा ऐकू आला. मला वाचवा, कोणीतरी मदत करा. आवाज ऐकताच मिनी थोडी दचकली. तिने टिंकूकडे पाहत घाबरून म्हटलं, टिंकू, हा आवाज जादूगर ससाचाच आहे. टिंकू थोडा थांबला, आजूबाजूला नीट पाहिलं आणि धीराने पुढे म्हणाला, घाबरायचं नाही, आम्ही तिघं एकत्र आहोत. गोगो शेपटी घट्ट धरत हळू आवाजात म्हणाला, मी मागेच राहतो, पण पळणार नाही. गरज पडली तर मी मदत करेन. तिघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि हळू गुहेच्या आत पावलं टाकली. तेवढ्यात अचानक गुहेत जोराचा वारा वाहू लागला. धुळीचे कण हवेत उडू लागले. मिनीने टॉर्च पुढे धरली. टॉर्चच्या उजेडात काळी सावली भिंतीवर हलताना दिसली. मिनी घाबरून ओरडली, तीच आहे ती सावली. गुगू थरथरत टिंकूच्या मागे लपला. टिंकू सावधपणे पुढे सरकला, पण अचानक काळी सावली क्षणात नाहीशी झाली आणि त्या ठिकाणी जादूगर ससा दोरीने बांधलेला. जादूगर ससा थकलेल्या आवाजात म्हणाला, मला वाटलं आता मी कधीच बाहेर येणार नाही. थोडा श्वास घेत तो पुढे म्हणाला, ती काळी सावली कोणीतरी नाही, ती होती एक मोठी तांत्रिक यंत्रणा. टिंकू आश्चर्याने म्हणाला, म्हणजे कोणीतरी प्रकाश फुले चोरून त्या यंत्रणासाठी वापरत होता. मिनी विचारात पडली, पण असं कोण करेल? तेवढ्यात गुहेच्या एका कोपऱ्यातून आवाज आला, अरे, मी तर पकडलो गेलो. सगळे एकदम वळून पाहतात आणि तिथे उभा असतो जंगलाचा जुना पहारेकरी. गुगू आश्चर्याने डोळे मोठे करतो. मिनी विचारते, तू असं का करत होता? पहारेकरी हळूच हसतो आणि गूढ आवाजात म्हणतो, पार्ट 3 मध्ये सगळं कळेल. भाग 3 मध्ये उलगडेल सगळंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.